आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी पावस मार्गावरील लोकप्रिय आणि प्रसिद्ध मुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी साजरी करून वारकरी परंपरेची अनोखी अनुभूती अनुभवली। रत्नागिरी तालुक्यातील पावस मार्गावर असलेल्या मुकुल माधव विद्यालयात आषाढी एकादशी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। महाराष्ट्राच्या समृद्ध संत परंपरेची, वारकरी संप्रदायाची आणि सांस्कृतिक वारशाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात आकर्षक पालखी सोहळा आणि वारी मिरवणुकीने झाली। विद्यार्थ्यांनी वारकरी तसेच संतांच्या वेशभूषेत सहभागी होत विठ्ठल भक्तीचा उत्साह अनुभवला। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात संपूर्ण विद्यालय परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले। सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला। हो दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला। माऊली मुखी भेट पंढरी जीव चरणाशी अर्पण केला। देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हनाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला। यावेळी विद्यालयाचे प्राचार्य रोहित देशपांडे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी सामूहिक आरती करून भक्तिभाव व्यक्त केला। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भारुडाने उपस्थितांची मने जिंकत संत साहित्याचा सामाजिक संदेश प्रभावीपणे पोहोचवला। या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरा, संत विचार, भक्ती, समता, सेवा आणि संस्कार यांची जोपासना करण्याचा प्रयत्न करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मोलाचे योगदान दिले। या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आणि समन्वय उपप्राचार्य समीर अळहाट यांनी केले। विद्यालयाच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ ऋतू प्रकाश छाबरिया यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि समृद्ध वारसाविषयी अभिमान निर्माण करणारे असे उपक्रम सातत्याने राबवण्याची गरज व्यक्त केली। अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सामाजिक जाणीव आणि आपल्या संस्कृतीशी, मुळाशी असलेली नाळ अधिक दृढ होत असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो।
आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।